एसटी प्रवाशांसाठी लागू झाले 3 नियम. आता हे कागदपत्र नसेल तर फुल तिकीट लागेल. आता ज्या महिला हाफ तिकिटावर प्रवास करतात, जे ज्येष्ठ नागरिक 50% सवलतीवर फिरत आहे, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 3 नियम सर्व प्रवाशांसाठी आता लागू झालेत. यातील पहिला नियम महिलांचा हाफ तिकीट बंद करणारा पहिला नियम आहे. तर दुसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे की जे हाफ तिकिटावर प्रवास करतात. तर तिसरा नियम हा इतका भयानक आहे की जो जर पाळला नाही तर पूर्ण पैसे देऊनही एसटीमध्ये बसता येणार नाही. खरं तर एसटीचे हे नियम पूर्वीपासून आहेत, पण त्याची अंमलबजावणी आता अतिशय कडकपणे सुरू झालेली आहे. लोकांना सुरुवातीला या नियमांवर विश्वासच बसत नव्हता. पण आज घडलेल्या 3 घटनांनंतर मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे. यातील पहिली घटना पुण्यात घडली. पुण्यातून बाहेर जाणारी एक एसटी बस अचानक थांबवण्यात आली आणि नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांना थेट बसमधून खाली उतरवण्यात आलं. दुसरी घटना नाशिकमध्ये घडली. तब्बल 15 ज्येष्ठ नागरिकांचे आयडी तपासण्यात आले आणि आवश्यक कागदपत्र नसल्यामुळे त्यांनाही बसमधून खाली उतरवण्यात आल्याची चर्चा आहे. तर तिसरी आणि सर्वात गंभीर घटना कोल्हापुरात घडली. एका व्यक्तीनं नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप झाल्यानंतर त्याला थेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. हे ऐकून कदाचित तुमचाही विश्वास बसणार नाही, पण आता एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी हे 3 महत्त्वाचे नियम जाणून घेणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे हाफ तिकीट किंवा सवलतीच्या प्रवासासाठी एका महत्त्वाच्या कागदपत्राची आवश्यकता असल्याचंही सांगण्यात आले आहे. पण नेमकं कोणतं आहे हे महत्त्वाचं कागदपत्र? ते तुमच्याकडे नसेल तर प्रवास करताना काय अडचण येऊ शकते आणि हे 3 नियम नेमके कोणते आहेत? संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोणते 3 कायदे लागू झाले आहेत? पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमधल्या नेमका घटना काय घडल्या की ते नेमकं काय चूक झाली होती की जी चूक तुम्ही करायची नाहीये? संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी नियम अंमलात आणले. 3 कायदे पाळले नाही तर एसटी चढता येणार नाही. 2. आयडी कार्ड जर दाखवली नाही तर हाफ तिकीट भेटणार नाही. एक GR आला होता की पुढच्या महिन्यात हे सुरू होईल आणि महिना उजाडला आणि त्यांनी ते सुरू केलं. आता खरं तर जनतेचा विश्वास नव्हता, पण 3 प्रसंग घडले. त्यातली पहिली घटना पुण्यात घडली, ज्याने सर्वांनाच अवाक केले. जेव्हा रोजच्या प्रमाणे एसटी बस स्थानकातून बाहेर पडली, बसमध्ये 5 महिला प्रवासी बसल्या होत्या. त्यांनी एसटी महामंडळाच्या योजनेनुसार 50% सवलतीचे तिकीट मागितले. वाहकानं त्या महिलांना तिकीट दिलं, पण बस शहराच्या हद्दीत पोहोचताच अचानक चेकिंग स्क्वॉड बसमध्ये चढलं. तपासणी अधिकाऱ्यांनी महिलांची तिकीटं तपासली आणि त्यांना सांगितलं, तुम्ही शहराच्या अंतर्गत भागात प्रवास करत आहात, त्यामुळे तुम्हाला ही सवलत लागू होणार नाही. हे ऐकताच महिलांनी अधिकाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. आम्ही तर नेहमी याच तिकिटावर प्रवास करतो, असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना नियम समजावून सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार कल्याण, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड किंवा इतर महापालिका क्षेत्राच्या हद्दीत एसटीने प्रवास करताना काही सवलती लागू होत नाहीत आणि अशा प्रवासासाठी पूर्ण तिकीट घ्यावं लागतं. एवढंच नाही, जर एसटी बस राज्याची सीमा ओलांडून दुसऱ्या राज्यात जात असेल तर राज्याच्या हद्दीबाहेर गेल्यानंतर संबंधित सवलत लागू होत नसल्याचंही सांगण्यात आलं. महिलांनी पूर्ण भाडं देण्यास नकार दिल्याने परिस्थिती आणखी चिघळली. अखेर वाहकानं नियमानुसार कारवाई करत त्यांना पुढील थांब्यावर बसमधून उतरवलं. आम्हाला जाऊ द्या ना. तिकीट नाही तर प्रवास नाही. त्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवा. एसटीनं प्रवास करताना तुम्ही नेमक्या कोणत्या मार्गावर आणि कोणत्या हद्दीत प्रवास करत आहात यानुसार सवलतीचे नियम बदलू शकतात. म्हणून फक्त हाफ तिकीट मिळतंय म्हणून तिकीट घेऊ नका. प्रवास सुरू करण्याआधी त्या मार्गासाठी सवलत लागू आहे की नाही हे नक्की तपासा. कारण नियम माहिती नसल्यामुळे प्रवासाच्या वेळी वाद होण्याची किंवा अतिरिक्त भाडं भरावं लागण्याची वेळ येऊ शकते. हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे त्या 15 पैकी बहुतेकांची ओळखपत्रे थेट बनावट किंवा मोबाईलमधील अंधूक फोटो निघाले. प्रशासनाच्या आता पुरते लक्षात आले आहे की भलतेच लोक बोगस कागदपत्रे उभी करून सरकारी योजनेवर बिनधास्त मारत आहेत. दरोडा. नव्या नियमानुसार आता सवलत घ्यायची असेल तर आता ओरिजिनल म्हणजे खरे ओळखपत्र दाखवणेच अनिवार्य ठरेल. जर तुम्ही फसवणूक करून फिरत असाल तर तो थेट फौजदारी गुन्हा मानला जाईल.
नाशिकमध्ये त्या 15 प्रवाशांना थेट बसमधून उतरवण्यात आलं आणि त्यांची सवलत क्षणार्धात रद्द झाली. पण कोल्हापूरच्या लालपरीत मध्यरात्री नेमकं काय घडलं? एका प्रवाशाला थेट पोलीस ठाण्यापर्यंत का नेण्यात आलं? पहा नियम क्रमांक 3चा हा धक्कादायक किस्सा. कोल्हापूर पुणे द्रुतगती मार्गावर लालपरी वेगाने धावत होती. रात्र गडद झाली होती आणि बसमधील बहुतांश प्रवासी आपापल्या जागेवर शांत बसले होते. अशातच एका थांब्यावर एक प्रवासी बसमध्ये चढला. सीटवर बसल्यानंतर काही क्षणातच त्याचा गोंधळ जो सुरू झाला. तो व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचं दिसत होतं. तो महिला प्रवाशांकडे असभ्यपणे पाहत होता आणि काहीतरी बडबड करत होता. त्याच्या तोंडातून येणाऱ्या दारू आणि तंबाखूच्या उग्र वासामुळे आसपासचे प्रवासीही त्रस्त झाले. महिला प्रवाशांनी तातडीने वाहकाकडे तक्रार केली. वाहकाने त्या प्रवाशाला शांत राहण्याचा इशारा दिला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रवासी शांत होण्याऐवजी आणखी आक्रमक झाला. त्याने थेट वाहकाशी हुज्जत घालायला सुरुवात केली आणि गाडीत मोठा गोंधळ निर्माण झाला. पूर्वी अशा प्रकारच्या घटनांमध्ये संबंधित प्रवाशाला पुढच्या थांब्यावर बसमधून उतरवून देण्यात येत असे. मात्र आता नियम क्रमांक 3 नुसार परिस्थिती वेगळी होती. वाहकाने क्षणाचाही विलंब न करता चालकाला बस जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितलं. काही वेळातच लालपरी थेट पोलीस ठाण्याच्या दारात जाऊन थांबली आणि त्या प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. म्हणून एसटीने प्रवास करताना केवळ तिकीट आणि सवलतीचे नियमच नाही तर बसमधील शिस्त आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित नियमही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. बसमध्ये महिलांची असभ्य वर्तन करणे, नशेत धुंद होऊन फिरणे, गुटखा तंबाखूने बस तुंबवणे किंवा कर्मचाऱ्यांवर हात उचलणे हा जामीन न मिळणारा गुन्हा घोषित झाला आहे. त्या नराधमाला गाडीतून खेचून थेट पोलीस कोठडीत कोंडले आणि त्याच्यावर रीतसर FIR ठोकला. हे 3 नियम टाळून सुखरूप प्रवास कसा करायचा? पुरुषांसाठी कोणती खुशखबर दडली आहे जाणून घ्या शेवटच्या भागात. एसटी महामंडळाने ठणकावून सांगितले आहे की प्रवाशांच्या रक्षणासाठी आणि तिजोरीची लूट रोखण्यासाठी हे सर्व कायदे आता कमालीच्या कठोरपणे अंमलात आणले जातील. निर्दोष प्रवासासाठी या गोष्टी कायम लक्षात ठेवा. 2 ओळखपत्रे नेहमी जवळ बाळगा. मतदान कार्ड, पॅन कार्ड किंवा ओळखपत्राची मूळ प्रत ओरिजिनल हार्ड कॉपी नेहमीही बाळगा. डिजिटल फोटो अथवा झेरॉक्स मुळीच चालणार नाही. सवलतीची अट तपासा. लोकल सिटी प्रवास करताना आणि राज्याबाहेर जाताना सवलत गमावून बसावी लागेल हे लक्षात ठेवा. शिस्त पाळा. बसमध्ये धूम्रपान, मद्यपान किंवा कर्मचाऱ्यांची पंगा घेणे थेट तुरुंगाची हवा भरू शकते. येत्या काळात एसटीने प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास, दंड किंवा अचानक होणारी अडवणूक टाळण्यासाठी सर्व प्रवाशांनी या काही अत्यंत महत्त्वाच्या नियमांचे आणि स्टेपचे आवर्जून पालन केले पाहिजे. सर्वात पहिला नियम. जर तुम्ही एसटीच्या 50% सवलतीचा लाभ घेत असाल, मग तुम्ही महिला असो किंवा ज्येष्ठ नागरिक, प्रवासावेळी अधिकृत ओळखपत्र जवळ असणं आवश्यक आहे. फक्त मोबाईलमधील फोटो किंवा अस्पष्ट झेरॉक्स दाखवून सवलत मिळणार नाही. ओळखपत्राची मूळ प्रत आणि त्यावर नाव, जन्मतारीख व फोटो स्पष्ट असणं गरजेचं आहे. अन्यथा चेकिंगमध्ये पूर्ण तिकीट आकारलं जाऊ शकतं. दुसरा नियम. प्रवासाची हद्द लक्षात ठेवा. महानगरपालिका क्षेत्रात शहराच्या अंतर्गत एसटीने प्रवास करताना सवलत लागू होत नाही आणि पूर्ण तिकीट घ्यावं लागू शकतं. तसेच महाराष्ट्राची सीमा ओलांडल्यानंतरही सवलतीचे नियम बदलू शकतात. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा नियम. बसमधील शिस्त आणि नियमांचं पालन. गैरवर्तन केल्यास प्रवाशावर कारवाई होऊ शकते. म्हणून एसटीने प्रवास करण्याआधी हे 3 नियम नक्की लक्षात ठेवा. एसटी बस ही सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे बसमध्ये मद्यपान करून चढणे, धूम्रपान करणे, गुटखा किंवा तंबाखू खाऊन अस्वच्छता करणे, इतर प्रवाशांशी विशेषतः महिलांशी असभ्य वर्तन करणे हा जाणवीपत्र गुन्हा ठरवण्यात आला आहे. एवढेच नाही तर एसटी चालक किंवा वाहकांची हुज्जत अथवा त्याच्या कामात अडथळा आणण्यास थेट जवळच्या पोलीस ठाण्यात नेऊन कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे प्रवास करताना नेहमी मूळ ओळखपत्र सोबत ठेवा. प्रवासाचे योग्य तिकीट काढा आणि एसटीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून आपला प्रवास सुखकर आणि सुरक्षित करा. ही माहिती तुमच्या सर्व मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा.